नमस्कार मैत्रिणींनो. चैत्राची चाहूल लागली की घरोघरी बनवली जाते ती म्हणजे चैत्र स्पेशल आंबे डाळ. खायला अगदी मस्त आणि चटपटीत लागते. चैत्र गौरीचा हळदी कुंकू असल्यावर तर ही आंबे डाळ आवर्जून बनवली जाते. नमस्कार, मी माधुरीज कुकिंगमध्ये तुमचं खूप स्वागत करते. तर आज मी इथे आंबे डाळ बनवण्यासाठी 1 वाटी हरभऱ्याची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्यानंतर याला आपण 5 ते 6 तास भिजवून घेणार आहोत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही आंबे डाळ आज आपण अगदी 2 पद्धतीने बनवणार आहोत. 5 ते 6 तासानंतर डाळ अगदी छान अशी भिजलेली आहे. आता याला चाळणीमध्ये असं उपसून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण 2 पद्धतीने याची डाळ बनवून घेऊया. त्याआधी मी इथे कैरी घेतलेली आहे. मी इथे तोतापुरी घेतलेली आहे. तुम्ही शक्यतोवर तोतापुरी कैरीचाच वापर करा, कारण गावरान कैरी खूप जास्त आंबट असते. कैरी स्वच्छ धुवून कोरडी करून त्याची साल ह्या पद्धतीने काढून घ्यायची आहे. तर मैत्रिणींनो, चैत्रगौर आणि आंबे डाळ हे एक वेगळंच असं कॉम्बिनेशन आहे. तर ह्या पद्धतीने आपण आता कैरीची साल काढून घेत आहोत. तर तुमच्यापैकी कोण कोण आंबे डाळ बनवतं कमेंट करून नक्की सांगा. आता साल काढून घेतल्यानंतर लांब किस पडेल अशी कैरी आपल्याला इथे किसून घ्यायची आहे. लांब लांब किस पडला की कुठलीही रेसिपी दिसायला छान दिसते. मिक्सरचा जार घेतला, त्यामध्ये अर्धी डाळ घालून घेतली आहे, 2 हिरव्या मिरच्या घातल्या आहेत. त्यानंतर आपण यामध्ये किसून घेतलेली अर्धी कैरी घालून घेतलेली आहे. चवीपुरती साखर घातली आहे, थोडंसं मीठ घातलं आहे. आता तुम्हाला आंबट गोड कितपत हवं आहे त्यानुसार तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता. मिक्सरला सगळं व्यवस्थित वाटून घेतलं आहे. तर याची आपल्याला फाईन पेस्ट करायची नाही आहे, थोडीशी भरडच ठेवायची आहे. तर आता छान असं वाटून घेतलं आहे आणि त्यानंतर मी याला आता वाटीमध्ये काढून घेणार आहे. तर ही झाली पहिली पद्धत, जी आपण चैत्रगौरीच्या हळदी कुंकाला मोस्टली ह्याच पद्धतीने बनवली जाते. तर दुसरी पद्धत आहे, त्या पद्धतीने देखील आंबे डाळ बनवली जाते. खायला खूप छान लागते. आता याला साईडला ठेवूया. राहिलेली जी हरभऱ्याची डाळ आहे ती ह्या मिक्सरच्या जारमध्ये आपण घालून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण पुढची प्रोसेस करणार आहोत. 2 हिरव्या मिरच्या घातल्या, चवीपुरतं मीठ घातलं, मिक्सरमध्ये छान असं बारीक करून घेतलं आहे आणि यामध्ये आपण कैरी घातलेली नाही. याला साईडला ठेवूया आणि मगाशी जी वाटली डाळ बनवली होती, आंबे डाळ बनवली होती, तर त्यामध्ये फोडणी घालून घेऊया. त्यासाठी तडका पॅन घ्यायचा, तेल घालायचं, जिरं घालायचं, मोहरी घालायची, हिंग घालायचा, वाटलं तर कढीपत्त्याची पानं देखील घालू शकता. किंचितशी हळद घालायची, ह्यामुळे कलर खूप सुंदर येतो. तर ही अगदी इन्स्टंट, अजिबात गॅसचा वापर न करता आंबे डाळ बनवलेली आहे. खायला अतिशय अप्रतिम, चटपटीत मस्त लागते. आता याला साईडला ठेवून द्यायची. ही खाण्यासाठी रेडी झाली आहे. गार्निशिंगसाठी थोडीशी यावर कोथिंबीर घालून घ्यायची आहे. तर आहे की नाही एकदम सोपी पद्धत आणि खायला अगदी भन्नाट लागते. आता याला साईडला ठेवून घ्यायचं आणि दुसऱ्या पद्धतीने आता आपण आंबे डाळ बनवणार आहोत. तर ह्यासाठी काय करायचं, एक पॅन घ्यायचा, त्यामध्ये तेल घालून घ्यायचं, तेल छान गरम करून घ्यायचं. गरम झालं की जिरं घालायचं, मोहरी घालायची, हिंग घालायचा. आता हिंग घातल्याच्या नंतर यामध्ये थोडीशी हळद घालायची. कलर छान येतो आणि आपण शक्यतोवर सगळ्याच पदार्थाला हळद वापरतो. आता हळद घातल्याच्या नंतर किसलेली कैरी यामध्ये घालायची, छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायची आहे. आपण मिरची वाटताना घातली होती, त्यामुळे यामध्ये मिरची अजिबात घालायची नाही आणि लाल तिखट देखील घालायचं नाही, कारण ही खूप तिखट वगैरे नसते. आता यावर झाकण ठेवायचं, छान अशी वाफ काढून घ्यायची आहे. आता कैरी वाफवली की जी वाटलेली डाळ आहे ती ह्या कढईमध्ये किंवा पॅनमध्ये आपण घालून घेणार आहोत आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर ही छान अशी मोकळी फडफडीत होईपर्यंत आपल्याला बनवून घ्यायची आहे. तर जारमधली सगळी डाळ आपण यामध्ये घालून घेतली आहे. याला चमच्याच्या साहाय्याने छान असं मिक्स करायचं आणि याला परतून घेतल्याच्यानंतर यावर झाकण ठेवायचं, वाफ काढून घ्यायची आहे, जेणेकरून यातला ओलसरपणा निघून डाळ कोरडी व्हायला मदत होईल. तर आता आपण यावर झाकण ठेवूया. झाकण ठेवल्याच्यानंतर 5 मिनिटांनी झाकण काढायचं.
परत एकदा चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. ह्यातलं मॉइश्चर हळूहळू कमी व्हायला सुरुवात झालेली आहे. तर तुम्ही बघू शकता आता बऱ्यापैकी याला कोरडेपणा आलेला आहे. परत एकदा झाकण ठेवायचं. 3 ते 4 मिनिटांनी झाकण काढायचं. चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता छान मोकळी फडफडीत अशी आंबे डाळ आपली बनून तयार होती आहे. तर खायला खूप छान लागते आणि चैत्र महिन्यामध्ये चैत्रगौरीसाठी तर ही आंबे डाळ आवर्जून बनवली जाते. तर चैत्राची चाहूल लागली की कैऱ्या यायला सुरुवात होतात आणि त्यानंतरच आपण कैरीच्या वेगवेगळ्या रेसिपी बनवतो. आता चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ घातल्यानंतर परत एकदा चमच्याच्या साहाय्याने सगळं असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर यामध्ये अजूनही थोडंसं मॉइश्चर दिसत आहे, त्यामुळे आता झाकण ठेवायचं. परत एकदा याची वाफ काढून घ्यायची. जोपर्यंत डाळ छान मस्त मोकळी फडफडीत होत नाही तोपर्यंत ही प्रोसेस आपल्याला कंटिन्यू करायची आहे आणि गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवायची आहे. हाय फ्लेम अजिबात करायची नाही. आता चमच्याच्या साहाय्याने परत एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करायचं. झाकण ठेवायचं. परत एकदा 3 ते 4 मिनिटभर वाफ काढून घ्यायची आणि छान मोकळी फडफडीत आंबट, तिखट, थोडीशी खारट आणि खायला खमंग अशी आंबे डाळ बनवून तयार झालेली आहे. आता वरून मस्त बारीक चिरलेली कोथिंबीर आणि ओल्या नारळाचा चव घालून गार्निशिंग करून घ्यायचं. तर मैत्रिणींनो, चैत्रामध्ये आंबेडाळ नाही बनवली तर तुम्ही काय बनवलं? तर ही चैत्र स्पेशल आंबेडाळ रेसिपी नक्की ट्राय करा. कशी वाटली कमेंट करून सांगा. माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबत दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा. तर आज ह्या व्हिडिओमध्ये आपण छान खमंग अशी आंबे डाळ 2 पद्धतीने बनवलेली आहे. तुम्ही बनवता का? कुठल्या पद्धतीने बनवता? कशी बनवता? कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. तर दिसायला देखील सुंदर दिसते, खायला त्यापेक्षा भन्नाट अशा चवीची ही आंबे डाळ लागते. आता याला प्लेटमध्ये सर्व करून घेऊया. बरेचदा छोट्या मोठ्या भुकेसाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी देखील तुम्ही ही आंबे डाळ बनवू शकता. तर मैत्रिणींनो, ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. दोन्ही पद्धतीने बनवलेली डाळ इथे मी तुम्हाला दाखवते आहे. आत्ता दुसऱ्या पद्धतीने बनवलेली डाळ शक्यतोवर नाश्त्याला बनवली जाते. तर मैत्रिणींनो, रेसिपी नक्की ट्राय करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.